नमस्कार. श्री देव पाटेकर, श्री देव उपरलकर आणि श्री आपले स्वामी समर्थ महाराज यांच्या आशीर्वादाने, तसेच माननीय अजित दादा पवार साहेब, आपले उपमुख्यमंत्री माननीय सुनील तटकरे साहेब, खासदार माननीय हसन मुश्रीफ साहेब, कॅबिनेट मंत्री, तसेच माननीय बाप्पासाहेब निरीक्षक आणि आपले तालुका अध्यक्ष उदयजी भोसले, सरचिटणीस गवस साहेब, या सगळ्यांच्या निरीक्षणाखाली आणि प्रेरणादायक मार्गदर्शनाखाली मी दिशा गुरुदत्त कामत, प्रभाग क्रमांक 6 अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे निवडणूक घड्याळ चिन्ह उभी राहिलेली आहे. तसंच विजन आमचा, जसं आता उदय भोसले सरांनी सांगितलंय, रस्ते, सांडपाणी, हे सगळे गोष्टी आम्ही करणारच आहोत. पण महिला म्हणून मला असं वाटतं की महिलांसाठी काही शिबिर घेणे गरजेचं आहे. हॉस्पिटल जे क्लिनिक म्हणतात त्यांना जवळपास तसं काही योजना दिलेली नाहीये, तर ती योजना देणे. मी गेल्या 6 वर्षापासून 3 बचत गट चालवते, ज्याच्यामध्ये 2 बचत गटमध्ये मी अध्यक्ष म्हणून आहे. तर मला महिलांसाठी काहीतरी उद्योगधंदा सुरू करण्यासाठी त्यांना ट्रेनिंग देणे किंवा काहीतरी त्यांच्यासाठी करणे, हे सगळं माझं विजन यातून मी घडवणार आहे. आता मी प्रचार करत असताना प्रत्येकाच्या घरोघरी आम्ही जाऊन आलेलो आहोत. तर त्यांचे रस्ते म्हणा किंवा स्वच्छता म्हणा, हे खूपच बेकार परिस्थिती आहे. सांडपाणी सगळीकडे आहे आणि ह्याकडे कोणीही लक्ष दिलेलं नाहीये. तर हे सगळे पहिले करणे खूप गरजेचं आहे आणि ह्या सगळ्या दृष्टीने आम्ही ते सगळं करून घेऊन आम्ही पुढे जाणार. आणि सगळे आमचे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे बंधू भगिनी आम्हाला जे सहकार्य करतायत, आम्ही हे विकास घडवून प्रामाणिकपणे या गोष्टीतून पुढे जाणार आहोत. मी प्रभाग क्रमांक 6 वार्डमधून निवडणूक लढत आहे आणि याआधी मला नाही वाटत त्या प्रभाग क्रमांकमध्ये काही असं काही झालेलं आहे. कारण आमच्याकडे दोघं तिघांनी अशा गोष्टी सांगितले की निवडणुकीच्या वेळी फक्त मतदार येतात आणि तसेच निघून जातात, मग तिकडे कोणीही वळून बघत नाही. तर मला असं वाटतं की जनतेने जर आम्हाला ती संधी दिली तर आम्ही हे निश्चितच आम्ही सगळं करून घेणार त्यांच्याकडून. मोती तलावामध्ये जे पाणी साठतं ते वारंवार त्याला क्लीन केलं पाहिजे. जे होत नाहीये ते कधीतरी क्लीन केलं जातं आणि आपली जनताच ते कचरा टाकणे, बॉटल पाणी पिलं लगेच तिथे टाकणे. म्हणून मी म्हटलेलं की एक शिबिर, एक ट्रेनिंग जनतेला पण दिलं पाहिजे की कुठे काय केलं पाहिजे, कसं त्याला ठेवलं पाहिजे. हे सगळे कारण आहेत जे आम्ही ते सगळं पुढे पुढे करणार. तसं नमस्कार, मी दिशा गुरुदत्त कामत, राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे घड्याळ चिन्हावर तुम्ही सगळ्यांनी सहमत देऊन मला विजयी करा, हीच विनंती आहे. प्रभाग क्रमांक या गटातून 6 या गटातून मी निवडून येण्याची प्रार्थना करते. धन्यवाद.